साजर होते जरा अण्णाभाऊ साठेंसाठी जोरान आले ठाण्या वागे गायचं जरा जोरान आल्या अवघ्या 1.5 दिवसाची शाळा शिकून अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट झाले आणि संबंध आयुष्यामध्ये या समाजाला सांगितलं की माझे गुरु बाबासाहेब आणि याच बाबासाहेबांनी आम्हाला शासनकर्ते जमातने प्रकृत भारताचं काम दिलेलं आहे आणि हे काम आम्ही तेवढ्या ताकदीने करायचं आहे अण्णाभाऊ साठे म्हणतात आणि त्यांचंच गीत मी या ठिकाणी सादर करतोय रणमर्दाचा त्या फकीराचा देशासाठी त्याग पठ्या मांगाचा ठाण्या वाग पठ्या मांगाचा ठाण्या वाग रणमर्दाचा त्या फकीराचा देशासाठी त्याग पठ्या मांगाचा पठ्या मांगाचा पठ्या मांगाचा ठाण्या वाग पठ्या मांगाचा ठाण्या वाग पठ्या मांगाचा ठाण्या वाग पठ्या मांगाचा ठाण्या वाग रणमर्दाचा त्या फकीराचा रणमर्दाचा त्या फकीराचा देशासाठी त्याग पठ्या मांगाचा पठ्या मांगाचा पठ्या मांगाचा ठाण्या वाग पठ्या मांगाचा ठाण्या वाग पठ्या मांगाचा ठाण्या वाग पठ्या मांगाचा ठाण्या वाग वीर फकीर तो गरजला वीर सह्याद्री हजरला
अण्णाभाऊ साठे म्हणतात आणि तुम्हाला शासक बनायचं आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे 173 कलम बाबासाहेबांची या ठिकाणी चेंज होताना दिसलेले आहे म्हणून हे संविधान आम्हाला वाचवायचं आणि अण्णाभाऊ साठे आम्हाला काय म्हणतात की गुलाम आणि लाचार बनू नका तुम्ही स्वाभिमानी बना शासन हनून पाडा गुलामीचा जिना हे सोडा शासन बनून दिल्लीला चला शाहू फुलेची आमची अवलाद शाहू फुलेची आमची अवलाद शाहू फुलेची आमची अवलाद आमचे ऑर्गन मास्टर विकास वराळे मानकापूर जरा जोरात आहे त्या सरांसाठी तसेच या ठिकाणी अतिशय सुंदर प्याड वाजत आहे ती प्याडची साथ आम्हाला लाभलेली आहे सतीश कांबळे इचलकरंजी जरा जोरात आहे द्या तसेच या ठिकाणी टाळा द्यायला कंजूसी करू नका टाळा जोरात द्या म्हणजे झोप पण येणार नाही तुम्हाला जोरात द्यायचे तसेच या ठिकाणी जे तबल्याची साथ इथं देत आहेत ते या ठिकाणी जे मगाशी बसले होते ते हरून नदाब यांच्यासाठी एकदा जोरात द्यायचे कोथळीचे आहेत ते तसेच या ठिकाणी खामकर दादा जयसिंगपूर यांच्यासाठी एकदा जोरात द्यायचे आहेत अतिशय सुंदर असे ढोलक वादक संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात ते प्रकाश कांबळे इचलकरंजी जरा जोरात द्या सरांसाठी तसेच या पार्टीची सुंदर अशी गायिका उमर में बाली भोली भाली सील की झोली हूँ हाजी भीमराज की बेटी मैं तो आवाज गेलाय का अडकलाय काय भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हुई जय भीम वाली या ठिकाणी दीक्षा मेत्रे अक्को यांच्यासाठी एकदा जोरात आहे तसेच या ठिकाणी आमच्या पार्टीचे सुंदर असे गायक तुला भीमानं बनवलं वाघ का फिरतोस लांडग्या मागं ज्याने मेसेज दिला ते अजित कांबळे माझ्याच गावचे आहेत सुळगाव त्यांचं गाव आहे जरा जोरात आहे त्या सरांसाठी या पार्टीचे प्रबोधनकार अतिशय सुंदर प्रबोधन करत आहेत सध्या आमच्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी एमफिल करत आहेत सुजित मेत्रे यांच्यासाठी एकदा जोरात आहे आपण तसेच या ठिकाणी अतिशय सुंदर साऊंड लागलेला आहे ते साऊंड मास्टर शेडशाचे आहेत दत्तात्रय पोद्दार आणि त्यांची टीम जरा जोरात द्या ज्यांनी आम्हा सर्वांची ओळख करून दिली ते आमचे मित्र आणि भीमशासन गायन पार्टी तुम्हाला आवडायला लागलाय का कार्यक्रम एक नंबर त्याची जी सुरुवात झाली ती भिकाजी कांबळे सरांनी केली होती आणि आज एवढा मोठा हा डोलारा घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये फिरतोय एकदा भिकाजी कांबळे सुळगाव यांच्यासाठी जोराने टाळ्या हा मावल्या तुमच्यासाठी एक गीत या ठिकाणी गातोय सर्वांना विनंती आहे की दादांना तुम्ही सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे कोणी जागेवरून उठायचं नाही हे गीत चालू असताना कोणीही चुळबुळ करायची नाही एकमेकांच्या बरोबर बोलायचं नाही तुम्ही बोलायचं असलं तर घरात जाऊन बोलू शकता पण गाणं चालू झालं असताना कोणी बोलायचं नाही एकमेकांच्या बरोबर शब्द समजायला लागले तुम्हाला नाही समजायला लागलं लक्ष द्या जागेवरून उठू नका खाली बसून घ्या तुम्हाला बाबासाहेबांची शपथ आहे कोणी जायचं नाही हो बापू खाली बसा प्लीज माऊल्यानो लक्ष द्या एक गरीब घरची माऊली त्या माऊलीला या जगामध्ये कोणीच नाही
भाऊ नाही, वडील नाही, काका नाही, मामा नाही, बहीण नाही, कोणी त्या माऊलीच्या या जगामध्ये नाही. पण त्या माऊलीला एक छोटीशी लहानशी एक मुलगी असते. मुलगी लहान असल्या कारणानं आणि ती माऊली अडाणी असल्या कारणानं ती माऊली आपल्या मुलीला घेऊन शेतामध्ये काबाड कष्ट करते आणि आपल्या लहानशा मुलीला लहानाचं मोठं करते. मोठी झाल्यानंतर ती माऊली त्या मुलीचं लग्न लावून देते आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसामध्येच तिचा नवरा तिला छळतो आणि ऐन 14 एप्रिलच्याच दिवशी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळतो. काही समाज बांधव येतात आणि त्या मुलगीला दवाखान्यामध्ये घेऊन जातात. मुलगीला समजते की मी मरणार आहे, पण तिला काळजी वाटते ती आपल्या आईची, की जी आई माझ्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य विधवापणामध्ये घालवली आणि आज ती म्हातारी झाली. मी मेल्यानंतर तिचा सांभाळ कोण करणार या विचाराने ती कासावीस होते आणि आपल्या बांधवांना म्हणते की कोणी तर जावा आणि माझ्या आईला माझ्यापर्यंत बोलू ना, की माझी एक शेवटची इच्छा आहे. ती इच्छा मी माझ्या आईजवळ व्यक्त करणार आहे. लक्ष द्या, 14 एप्रिलचा दिवस आहे. ती माऊली ज्या वेळेला दवाखान्यामध्ये येते तेव्हा ती जळालेली मुलगी आपल्या आईला पाहून काय सांगते माऊल्यानं जरा लक्ष देऊन ऐका. सरी जाळले हुंड्यामुळे कायेची आग फार, अग जन्म सोहळा पाहून काया होईल थंडीगार, जन्म सोहळा पाहून काया होईल थंडीगार, आई जन्म सोहळा पाहून काया
शरीर जळतं, त्याच्या शरीराची अंगार होते. पण मुलगी आईला म्हणते, आई माझं शरीर जरी जळत असेल ना तर बाबासाहेबांच्या जयंतीचा सोहळा पाहून माझं जळकं शरीर थंड होईल. आणि म्हणते, जरी दिले तू पाहून मजला सोन चांदी माडी, अग खरे सुख देईल मजला माहेरची भीमवाडे. खरे सुख देईल मजला माहेरची भीमवाडी. आई खरे सुख देईल मजला माहेरची भीमवाडी. विसरू मी आई भीमवाडीचा ओढा, ओढ्यावर वृक्ष आहे पिंपळाचा ग मोठा, सुखाविल गार हवेने. सुखाविल गार हवेने जळती माझी काया. आई ग आई ग आई ग आई ग. मुलगी आईला सांगते की मला कशामुळे जाळलं आणि मी कशी नांदत होते. लोभाने पतिरायाने थूर गाठली सीमा, अघनागत होती तुझी लाडकी जशी भीमाची रमा. होती तुझी लाडकी जशी भीमाची रमा. आई नागत होती तुझी लाडकी जशी भीमाची रमा. काळीज तुझे तोडले आई, काळीज तुझे तोडले आई हिसकावून तुझ्या श्रमा. अग बंधू पिता जर असते घेते सूड नसती क्षमा. बंधू पिता जर असते घेते सूड नसती क्षमा. बंधू पिता जर असते घेते सूड नसती क्षमा. आई माझ्याच साठी तारले तू हे जीवन, तुझ्यात कष्टाचा तो आठवे क्षणोक्षण. ठरविला खास मुखी ठरविला खास मुखी उभी चिरून धुनी. आई ग आई ग आई ग आई ग. मुलगीला समजतं की मी मरणार आहे, पण तिची इच्छा काय आहे? इच्छा सरती जाऊन विहारी पंचशिला ही गावे. अग विजत्या नयनाच्या ज्योतीन भीम गौतम पाहावे. विजत्या नयनाच्या ज्योतीन भीम गौतम पाहावे. विजत्या नयनाच्या ज्योतीन भीम गौतम पाहावे. मुलीची अवस्था पाहून मुलीची आई रडायला लागते. मुलगी आईला म्हणते, अग मरण अटळ हे शेवट आई अश्रू कुसुमी घ्यावे. अग भीमापतीच अंतिम श्वास माझा निघूनी जावे. भीमापतीच अंतिम श्वास माझा निघूनी जावे. आई भीमापतीच अंतिम
श्वास माझा निघून जावे. 14 एप्रिल असल्यामुळं तिची आई तिला साडी घेऊन येते. मुलगी म्हणते, नको मज साडी चोरी बघू दे सजली गाडी. सण शेवटचा पाहे आई तुझी ग लाडी. प्राण जोत भावी माझी प्राण जोत भावी माझी चिरंतन भीम पंथी. आई ग आई ग आई ग आई ग. एक शायर म्हणतो कि क्यों पूछते हो मुझे कि क्या चाहिए तुझे. क्यों पूछते हो मुझे कि क्या चाहिए तुझे. अरे अल्लाह चाहता हूँ, खुदा चाहिए मुझे. अरे रहमत का साहिबान सर पर मेरे हफीज. अरे माँ है जिंदगी मेरी तो क्या चाहिए मुझे. कुछ भी नहीं चाहिए मुझे, माँ है जिंदगी मेरी. एक शायर म्हणतो कि किसी को घर मिला हिस्से में किसी को दुका. दुका म्हणजे दुका. कि किसी को घर मिला हिस्से में किसी को दुका आई. मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में मेरी माँ आई. अरे मेरे हिस्से में मेरी माँ आई, मेरे हिस्से में मेरी माँ. बाबा साहब को बाप मानते हो यार. मेरा सवाल है कि आप लोग माँ क्यों नहीं मानते. बाबा साहब हमारे माँ भी है, इसलिए मैं आज मेरे समाज से सवाल कर रहा हूँ. भीमराव या नात्याला भीमराव या नात्याला मी काय म्हणू सांगा. 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 मी बाप म्हणू तुझला. मी बाप म्हणू तुझला. माय म्हणू सांगा. मी बाप म्हणू तुझला. माय म्हणू सांगा. मी बाप म्हणू तुझला. माय म्हणू सांगा. अरे 4 मुलं मिली रे बाबासाहेबांची या समाजासाठी. राजरत्न नावाचा मुलगा हा बाबासाहेबांच्या सारखा दिसायचा. बाबासाहेब त्याच्यावर फार प्रेम करायचे. बाबासाहेब विदेशामध्ये असताना राजरत्न आजारी पडला. पण माता रमाईकडं त्याला दवाखान्याला घेऊन जाण्यासाठी पैसे नसल्या कारणानं राजरत्न नावाचा मुलगा मेला बाबासाहेबांचा. तरी सुद्धा माता रमाईनं बाबासाहेबांना विदेशामध्ये कळवलं नाही की तुमचा मुलगा मेला म्हणून. का नहीं कळवलं. क्योंकि मेरी माँ रमाई जानती थी कि अभी तो मेरा एक राजरत्न मर गया है, लेकिन मेरे बाबा साहब इन करोड़ों राजरत्न की जिंदगी बनाने के लिए विदेश गए हैं. अरे आमदार बनने वाले हैं, ये खासदार बनने वाले हैं, आईपीएस कमिश्नर बनने वाले. देखा है दुनिया में इतना बड़ा त्याग है. दुनिया में इतना बड़ा, दुनिया में इतना बड़ा. घर
घर में अगर एक छोटा सा बच्चा पैदा होता है तो माँ बाप उसे ठीक तरह से संभाल नहीं सकते हैं, किसी रिश्तेदार को लेके आते हैं। मगर ये माँ देखो मेरी कैसी है। घडविण्याची वाला एका बाळासाठी ग, घडविण्याची वाला एका बाळासाठी ग, घडविण्याची वाला एका बाळासाठी ग. कधी राग कधी मान असे शिवी ओठी ग, कधी राग कधी मान असे शिवी मोठी ग. भीमाई त्या माऊलीनं, भीमाई त्या माऊलीनं किमया गेली मोठी ग. एक दिन घडविल दिल कोटी कोटी ग, एक दिन घडविल दिल कोटी कोटी ग, एक दिन घडविल दिल कोटी कोटी ग. असल तुझे बाबा बगला जुरी आईला, वाचल तुझे बाबा बगला जरी आईला, वासल तुझे बाबा बगला जुरी आईला. हे रग आहे का तू, हे रग आहे का तू, कसाय म्हणू सांगा, हे रक्त आहे का तू, कसाय म्हणू सांगा, हे रक्त आहे का तू, कसाय म्हणू सांगा. एक प्रसंग सांगतो. माता रमाईच्या आयुष्यात मग ठरवा की या चळवळीमध्ये काम करायचं आहे का आयुष्यभर फक्त मजा मारायची आहे. माता रमाईला क्षयरोग झाला होता. त्याच दरम्यान पंडित नेहरूंच्या पत्नीला देखील क्षयरोग झाला. पण पंडित नेहरूंनी आपल्या पत्नीचा इलाजासाठी तिला विदेशाला घेऊन गेले, पण बाबासाहेबांचं घराकडे लक्ष नाही. माता रमाई मरायला आली तरी बाबासाहेबांचं घराकडे लक्ष नाही. एक माणूस निरोप घेऊन गेला की बाबासाहेब घराकडे चला, माता रमाई मरायला आली. बाबासाहेब घरामध्ये जाऊन बघतात तर काय मावल्यानो, माता रमाई धरणीला लोळले. बाबासाहेब रमाईजवळ जातात आणि रमाईचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून काय म्हणतात, रमा रमा मला माफ कर, मी तुझ्याकडे लक्ष देत नाही. रमा रमा मला माफ कर. अगं मी तुझ्याकडे यासाठी लक्ष देत नाही कारण तुला जो रोग झाला त्या रोगाचे या देशामध्ये हजारो डॉक्टर आहेत. रमा एखादा डॉक्टर येईल आणि तुझा रोग बरा करेल. रमा रमा मला माफ कर. अगं मी तुझ्याकडे यासाठी लक्ष देत नाही कारण माझ्या समाजाला जो रोग झाला त्या रोगाचा या देशामध्ये मी एकटाच डॉक्टर आहे. रमा ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रमा रमा मला माफ कर. आणि ते बाबासाहेब एका मताची किंमत आपली आई आणि बहिणीच्या इज्जतीपेक्षा बी जास्त सांगतात. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले होते की मी या देशामध्ये गाईचं, बकरीचं आणि म्हशीचं दूध विकताना लोकांना जगामध्ये पाहिलं, पण एका आईचं दूध विकताना जगामध्ये मी कोणालाच पाहिलं नाही. एका मताची किंमत म्हणजे बाबासाहेबांनी आईच्या दुधासमान सांगितली. पण माऊल्यानो आज आम्ही काय करायला लागले, बंधून आज आम्ही काय करायला लागले. माता रमाई मंडळ काढायचं, जिजाऊ मंडळ काढायचं, इकडे आंबेडकर मंडळ काढायचं आणि इलेक्शन आलं की 5,000 2,000 रुपये तुम्ही तुमची किंमत करायला लागलाय. आणि ज्या माऊलीनं कधी गरिबीचं कारण सांगून तडजोड केली नाही, आज तुम्ही त्यांचं नाव घेऊन त्याची तडजोड करताय. आज त्यांचा तुम्ही अपमान करताय. बघा ना माऊलीनो, या देशामध्ये गांधीला जी मानणारी लोक आहे, गांधीला मानणाऱ्या लोकांचं आईचं जे पोट आहे त्याच्यामध्ये किती ताकद आहे, किती हिंमत आहे. 60 वर्ष झालं प्रधानमंत्र्याला जन्म घालला.
गांधीला मानणाऱ्या लोकांच्या आईचं पोट, गोलवणकरला मानणाऱ्या लोकांच्या आईचं पोट, ते पण किती स्ट्रॉंग आहे. 2 वेळा त्याने देखील प्रधानमंत्री बनविला या देशामध्ये. पण बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांच्या आईच्या पोटामध्ये काही हिंमत नाही, ताकद नाही, तुम्ही बनू शकत नाही. बघा ना, यार इस देश में चाय बेचने वाला अगर प्रधानमंत्री बन सकता है तो संविधान लिखने वाले बाप के बच्चे क्यों नहीं बन रहे भाई? बन सकते हैं. इसलिए कांशीराम साहब कहते हैं कि दिल में अगर अच्छी तमन्ना हो तो हजारों रास्ते निकल आते. बाबासाहेबांच्या मुळे आज तुम्हाला मान सन्मान मिळतोय का नाही? जो काही पैसा आहे तो येतोय का नाही? अरे तुम्ही बाबासाहेबांच्या मुळे मालामाल झाला, आमदार खासदार बनू शकत काय होतं तुमच्याकडे? भिकारी होता तुम्ही. पण बाबासाहेबांच्या मुळे तुम्ही मालामाल झाला, आज आमदार खासदार राजा बनायची वेळ आली. म्हणून तुम्हाला जाता जाता विनंती है कि अपनी माँ के दूध क्यों ना बेचो, आने वाले भविष्य को ना बेचो, अरे अपनी इज्जत को ना बेचो. इसी अपील के साथ आने वाले चुनाव में जय भीम बोलने वाला ही महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनना चाहिए. अरे जय भीम बोलने वाला ही इस देश का प्रधानमंत्री बनना चाहिए. इसलिए वोट की तैयारी आज से तुमको करनी है मेरे साथी. इसी अपील के साथ ये गाना ही समाप्त करता हूँ. जय भीम.